जास्त बोलणार नाही, 5-10 मिनिटं बोलतोय. मला वाटत असं नाही आता लंबा मला आमच्या नितीन देशमुखनं गाणं म्हटलं, जपून राहावं कमळाबाई. पण नितीन राव कमळाबाई जपून नाही, लपून आहे. सामने नहीं आ रही है वो. नितीन अतिशय चांगल्या पद्धतीचं, मला वाटतं त्याला आमचा लाल सलाम आहे, शालूद आहे तुम्हाला. आणि तो आमच्या गावचाच आहे. बेलोऱ्याच्या मातीत विटे देशमुख ज्या ताकदीनं वाढला त्याच ताकदीनं आम्ही पाहिजे असे कार्यकर्ते वाढतात. त्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतकरी आंदोलन चालवतो, विजयजी जावंडिया सर, आमचे रघुनाथदादा पाटील सर, वयानं मोठे आहे म्हणून नाही, तर आम्ही सांगतोय का जेवढं आमचं वय आहे तेवढे त्यांचे आंदोलन आहे, तेवढे त्यांचं आयुष्य त्या आंदोलनात गेलेलं आहे. लक्षात आम्ही रघुनाथदादा पाटलाने का म्हणायचं, आमचा नेता नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, शरद पवार नाही होऊ शकता. मी सांगतोय आमचा नेता, आम्ही पाहतोय का सत्ता जरी नसेल ना पण सच्चाई आहे और ईमानदारी आहे. सत्तेसाठी आम्ही रघुनाथदादा पाटलाला नेता किंवा मार्गदर्शक म्हणत नाही. त्यांच्या आयुष्यातलं जे काही शेतकऱ्यांसाठी जे काही आम्ही पाहतोय कष्ट वेचले त्याच्यासाठी आम्ही रघुनाथदादा तुम्हाला आम्ही मार्गदर्शक म्हणून आम्ही समजतो. लक्षात अजितराव डावळे आता आमची ओळख झाली, त्यांनी सांगितलं मित्र अतिशय प्रामाणिक माणूस, प्रामाणिक कार्यकर्ता कसा असतो त्याची ओळख आम्ही पाहतोय डॉक्टर अजित नावलेंच्या माध्यमातून मला झाली, म्हणून त्यांना सुद्धा आम्ही लाल सलाम आपको लाल सलाम करते. तुकाराम भस्मे जे आहे, डॉक्टर जे आहे, आमच्या अंमलबजावून आलेल्या प्रहार संघटनेच्या अंजलीताई आहे, आमचे कुरेशी दादा आहे, बळीराजाचे पाटील साहेब आहे, त्यांनी सुद्धा सातारी भाषेत आपला सगळ्यांचा समाचार घेतला. मित्र मला एक स्वप्न दिसलं सकाळी सकाळी. म्हटलं बा विखे पाटलाने काय झालं, विरोधी पक्ष नेता राहायला की नाही राहिला बघा. स्वप्न असं होतं तर देवेंद्र फडणवीस दुधाची कॅटरी घेऊन आले. देवेंद्र फडणवीस चहाची घेऊन आले तर मान्य आहे, मोदी के साथ आहे, पण दुधाची कॅटरी घेऊन आलेले ना रे आमचा देवेंद्र फडणवीस दिसले. आणि तिकडे मागीच्या स्वरूपात आम्ही पाहतो विखे पाटील होते. पुढे मांजर करून टाकली विरोधी पक्ष नेता, आम्ही पाहतो विरोधी पक्षच राहिला नाही. अरे काँग्रेस वाले, राष्ट्रवादी वाले जे आम्ही पाहतो का आता तुम्ही जे काही आंदोलन करायला लागलं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. हरामखोर हो. 2016 पासून स्वामीनाथन आयोग आहे. शरद पवार आम्ही पाहतोय खुद कृषी मंत्री होते, राज्य तुमचं होतं, देश तुमच्या ताब्यात होता, तरी स्वामीनाथन आयोग मंजूर का झाला नाही, मान्य का झाला नाही, लागू का झाला नाही, का लागू झाला नाही. तेव्हा तुमचा शेतकरी दिसला नाही का. सत्ता गेली म्हणजे मग शेतकरी, आणि सत्ता असली म्हणजे व्यापारी. आणि काय नाकात तोंडात टाकतो का. अरे तुम्ही संघर्ष यात्रा काळाच्या अगोदर पहिले माझ्या शेतकऱ्याची माफी मागायला पाहिजे आणि मग शेतकऱ्यावर बोलायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची नैतिकता नाही. ज्यांनी आम्ही पाहतो आपलं सत्तेमध्ये आम्हाला लुटलं, आम्ही पाहतोय काँग्रेस वाल्यांनी जे जे काही केलं या देशात, एखादा असं मला सांगा एखादी गोष्ट शेतकऱ्यासाठी 2007 मध्ये कर्जमाफी झाली, राज्याच्या वाट्याने फक्त 6,000 कोटी आले. 6,000 साडेसहा कोटी आले. मित्र आपण पाहतो का ही लढाई काही फक्त त्या भाषणापुरती किंवा आंदोलनापुरती मर्यादित नाही आहे. शेतकऱ्याचा विषय म्हणजे विचार आहे लक्षात घ्या. ती फक्त कर्जमाफीसाठी हमी भावासाठी लढाई लढतोय पण असं नाही. कुठेतरी एका विचारानं तुम्हाला जमावं लागत असेल. एका इकडे प्रचंड धार्मिकतेचा विचार असेल, कोणी मुसलमानवादी असेल, कोणी हिंदुत्ववादी असेल, कोणी बौद्धवादी असेल, कोणी जातीवादी असेल. पण आता नवीन विचारानं निर्माण झालं पाहिजे. होय आम्ही शेतकरीवादी आहे असा हा विचार मी पाहिजे केला.
मित्रांनो, नवीन विचार आम्हाला पेरावं लागेल, तरुणामध्ये तर पेरावं लागेल. मी नेहमीच सांगत असतोय का माझ्या शेतकऱ्याच्या हातात नांगर आहे, पण डोक्यात पक्षाची गुलामी आहे, पक्षाची गुलामी आहे. माझ्या शेतकऱ्याच्या हातात नांगर आहे, पण डोक्यात धर्म आणि जात आहे. माझ्या शेतकऱ्याच्या हातात जर नांगर असेल ना, पण डोक्यात पण शेतकरीच पाहिजे, डोक्यात पण शेतकरी असला पाहिजे. पक्षा देशाची गुलामी पार फेकून द्या. लय सडवलं आपल्याला. आजचे दिन आहे, मला मोदीजीचं भाषण अजूनही आठवतं. मी त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणत असतो, भाई और बहनों, किसान के लिए अच्छे दिन आएंगे. मेरे किसान भाई को अपनी फसल बेचने में कोई दिक्कत नहीं होंगे. मोदी जी कितने लबाड़ दे दो. अरे बाबा, एखादा तो शब्द आठवे बाबा. सगळ्यात मोठा आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून आज आपण मोदीजींना सगळ्यात खोकणाऱ्या पंतप्रधान म्हणून आम्ही पुरस्कार जाहीर केला पाहिजे. एवढा मोठा खोकणारा माणूस जातीच्या धर्माच्या नावानं मत घेतले, 15 लाख देतो म्हणे, आमचेच आम्हाला भेटून नाही राहिले. म्हटलं आमचे तर देवे बाबा. काल एक माणूस आम्हाला रघुनाथराव यवतमाळने भेटला, म्हणे भाऊ 60,000 जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आहेत. 8 चक्रा मारल्या, 5 खडकू देऊन निघाला म्हणे. मी त्याला म्हणतो पैसे मागणे होईना बे बाबा. बँकवाला म्हणते करंट नाही, चुपचाप झोपून राहायचा. आमचे देवेंद्र फडणवीस म्हणजे 10,000 देतो, काही मेल्यावर देतं का बाबा. अभ्यास झालाच नाही अजून, आपण किती अभ्यास करते. 10वीच्या परीक्षेने बसला काय रे बाबा. देवेंद्र ऊपर नरेंद्र और नीचे देवेंद्र, घेना शेपूर. चारों तरफ जहां मिलेंगे, जहां पानी नहीं मिलेगा वहां मारेंगे. बँक वाल्याने विचाराव 10,000 काय, म्हणजे अजून गणितच जमलं नाही. म्हटलं साया पुरा बँकेत राहायला अजून गणित जमलं नाही. आमच्या पीक विम्याचे कापाले कसं गणित जमते, पातच कापतं. त्याच्यानंतर कापला ना तर साल्ट काळा बँकेवाले चालत. अभ्यास एवढा चालू आहे, तर देवेंद्र जर अभ्यास करतेस, पण खालचे पिलांनी पण अभ्यास करतो. ते पण आम्हाला सांगतं इतनी बडी कर्जमाफी. उपकार केले का. आणि देवेंद्र फडणवीस काय वावरात नागराला गेला होता का. मी त्या विधानसभेत बोललो, म्हणे बच्चू आमचं सरकार आहे, तुम्हाला आम्ही निधी देतो, हे देतो. ते आमदार होते बीजेपी वाले. मी ते म्हटलं होतं ना, ते नाशिकले आम्ही काय कोणता मेळावा भरला होता, कुंभ मेळावा. म्हटलं तुम्ही म्हटलं कॅबिनेटमध्ये चर्चा नाही, सभागृहात चर्चा नाही, आणि गप्पीने 2,000 कोटी घेतले. हे नमगे साधूले कपडे नाही आणावं. आम्हाला तर पुढे कपडे आहे, कपडेच आम्ही शिवतो, याचा काही विचार नाही. त्याला कशाला पैसे पाहिजे हो, त्याला कापडेच नाही आणावं, त्याला पैसे कशाला पाहिजे, काय गरज आहे. त्याचा खर्च काढला पाहिला, चहावर 200 कोटी. चहा पिते का धमकींना पिऊन राहिले, काय हिशोबच नाही आहे. आणि तिकडून भाजपाला बोलू नका, आली वाटते अंगात. म्हटलं हे नंगे साधू होते ना, जेव्हा आम्ही पाहतोय दिल्ली शहरात होत पानिपतची लढाई होती, तेव्हा हे नंगे साधू नवाबाच्या बाजूने होते. अयोध्येचे नंगे साधू. महाराष्ट्रातला हा सैनिक, शिवाचा सैनिक कापला होता तिकडे. प्रश्न धर्मजातीचा नाही आहे, प्रत्येकाला धर्माचा गर्व आहे, प्रत्येकानं आपापल्या जातीचा गर्व करावा, त्याच्याबद्दल कोणाचा वाद नाही. मंदिरवाल्यानं मंदिरमध्ये जावं, मस्जिदवाल्यानं मस्जिदमध्ये जावं, बौद्धवाल्यांनी बौद्ध विरामध्ये जावं, आमची काय हे विषय नाही.
पण मित्र, जाती आणि धर्माच्या नावानं जर आम्हाला बैकवत असाल ना, तर छत्रपती शिवाजी महाराजची कसम थंड केल्याशिवाय राहणं. एल्गार सभा एल्गार आहे आणि पुरी थंडगार केल्याशिवाय सरकारला सोडणार नाही. पुरं थंडगार केलं. अभ्यास असा सुरू आहे. 4-5वा शेअर काढतात. 5वा म्हटलं सालो अभ्यास करून आले. 5वा शेअर आहे. सुरेश गोसवळे 5वा शेअर काढले. पत्रकार म्हणून सांगतोय त्यांना 5वा शासन निर्णय काढतोय. अभ्यास अजून झाला नाही आणि एवढा अभ्यास केल्यावर थोडी वरपासच आहे. 35% मध्ये जा. मी त्यांना म्हटलं तुम्ही अभ्यास करा, सत्ता आमच्या ताब्यात घ्या. भावैद्यातून कर्जमाफी करतो काय? 5व्या 4थ्या दिवशी होते. 4थ्या दिवशी आपण नाईट पिक्चर पाहिला होता. मी 1 दिवसाचा मुख्यमंत्री. घाटा सावंत की घाटा साले काय मोठी गोष्ट आहे का? अरे 7वा वेतन आहे तुम्ही देता. एका घरात 5-5 जण असते ते नाही भेटते तेव्हा नाही म्हणत एका देते तुम्ही. त्याच्यामुळे त्या टपुरे बसते तुम्ही. ते टपुरे मारत नाही, मतातून मारते. तुमचं असं एवढं काम आहे. तुम्ही झेंडा दाखवला का मत मारता. तुमचं बाहेर काम आहे ना, तो मोठा वादा. मला मारले तुम्ही वादा नाही, पण बाकीचे जे मारताना तुम्ही तर ते वाटत नाही. मदन भाऊ झेंडा दाखवल्यावर जर मत भेटत असतं तर कर्जमाफीची गरज आहे का रे बाबा? हे सरकारला माहिती आहे. दिल्ली और मुंबई वालों को का बच्चू कडू, रघुनाथ दादा, नवले दादा किती काही बोंबलले. झेंडा मोठा काढून पुढे जात आहे. झेंडा आहे ना, झेंडा पाहता ना. आपलं असंच काम आहे. तुम्ही आता हसता, टाळ्या वाजवता. आम्ही गवळी साहेब उभे केले होते. 2 एवढं तुला मी पाहिजे म्हणे आपल्याला भगव भगव पाहिजे म्हणजे ना सारे भगव. होय, हे सगळी गिरमिट आहे ना, हे कॅनबाची मेट तिथं वाटत. त्याला माहिती आहे हे दिले करतो, दिलं काय, भाव नाही दिले काय. माझी तुमच्या या भयानपणामुळे कुटुंबामुळे आत्महत्या होणार निवड सरकार दोषी नाही आहे. तुम्ही सुद्धा कुठे कुठे चुका करताय लक्षात घ्या. आपण सुद्धा चुका करतोय लक्षात. तो शेतकऱ्याच्या बाजूने तुम्ही विधानसभेत बोलतं का नाही बोलत काय? काही संबंध नाही आम्हाला. काही विचारत नाही आम्ही, काही अभ्यास करत नाही आम्ही. मग आता आम्ही सांगतोय तुरीला निर्यात बंदी झाली. साहेब कुठे गेले होते? ते म्हणत होते माहिती आहे का, आमचं सरकार आहे ना. मग आम्ही कसं बोललो? म्हटलं हे शेतकरी काही किंवा मागे पाकिस्तानच्या त्याने माहिती आहे तुमचा विचार करून चालत नाही. तिकीच पक्षाची घ्या लागते. येडपट लोक आहे. छत्रपतीला आम्ही पाहून मानतो भाऊ. झेंडा भगवा आहे म्हणून निळा असता तर आपला निळा, हिरवा असता तर मग. प्रश्न छत्रपतीच्या झेंड्याच्या रंगाचा नाही. प्रश्न मित्र, छत्रपतीनं जो झेंडा हाती घेतला तो कोणासाठी घेतला होता ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं. आम्ही छत्रपतीला का मानतो भाऊ? आमचं एक वाक्य छत्रपतीच्या काढलं, छत्रपतीचं एक वाक्य आमच्या डोक्यातून जात नाही आणि मरेपर्यंत जाणार नाही. सांगतोय मरेपर्यंत जाणार नाही. तिचे वाक्य आहे, खबरदार जर शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावंत. खबरदार, खबरदार जर शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावंत. शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावंत मानले जा. असं म्हटलं का? मुसलमानाच्या देठाला लावलं चालते बा, बौद्धाचे चालते असं म्हटलं का? आमचा राजा तुमचा होता, पक्षाचा नव्हता, शेतकऱ्याचा होता, मजुराचा होता. वाक्य होतं भाजप होल्डिंग लिहिलं होतं,
काय म्हणत होते? छत्रपती का आशीर्वाद और मोदी की साथ। राम करो त्याच्यासाठी आशीर्वाद घेतला होता का? तुरीचे भाव 13,000 3,000 राहण्यासाठी याच्यासाठी आशीर्वाद घेतला होता? अरे 13,000 रुपये क्विंटलचे तुरीचे भाव आमचे महात्मा ज्योतिबा फुले म्हणाचे कलम कसाई तलवारीनं मारलेला परवडला. एखाद्यानं सुरा घेतला दिवसभरात 50 कोंबड्या कापून टाकून सायाने लईच ताव आला. एखाद्यानं बॉम्ब टाकला 1000-2000 लोक मरण. एखाद्यानं आम्ही पाहतो अधिक काही केलं तर जास्तीत जास्त 10-15,000 लोक मरण. महात्मा ज्योतिबा फुले पहिला माणूस आणि शेतकऱ्यावर आसूड शेतकऱ्याच्या बाजूने लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे. मित्र ती आसूड यात्रा घेऊन आपण महाराष्ट्रभर फिरलोय. माझ्या महात्मा फुलेनं काय म्हटलंय? मित्र तुम्ही काम करणारे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या बाजूने लिहिलेलं हे शेतकऱ्याचा आसूड. महात्मा फुले म्हणतात का आम्ही पाहिजे का कलम कैसे सगळ्यात बेकार है. कलम अगर तुम्हारे बाजू में चलती है तो घर में दीप लग जाता है. कलम आपके विरोध में जब लिखी जाती है तो घर बर्बाद हो जाता है. कलम कशी लिहिली सांगतोय. 2015 मध्ये आम्ही पाहिलं तुरीचे भाव जेव्हा 13,000-14,000 क्विंटलावर गेले तेव्हा शहरातल्या लोकांना स्वस्त धान्य भेटलं पाहिजे. 7व्या वेतन आयोगाला सुद्धा स्वस्त धान्य भेटलं पाहिजे. आणि मग सरकार हालत कुणाकडे? आमच्या अजितदादा वगैरे सगळ्यांना आपण सगळ्यांनी काय एकत्र करून संप घेतला आणि मुंबईला जाणारी दूध आणि भाजीपाला बंद झाल्याबरोबर सरकार हल्लं. 3.5 लाख शेतकरी मला हल्लं नाही. मुंबईवाले भेटून तर वांधाच आहे. ते माहिती आहे हे पाय मुंबईमध्ये बरोबर आहे ते लोकच भेटते. तुम्ही भेटतच ना. तुमचा असा वांदा जीवा लावता मशाल लावता मराठे तयार होता पण भेटत ना. अरे 3.5 लाख लोकांना मराठ्या जर तलवारी हाती घेतल्या असत्या मी सांगतोय चित्र बदललं असतं. आत्महत्या 2-3 डाव घरी जातोय. 4-5 जणांच्या घरी आता या एका महिन्यात जाऊन आलो. बिचारी मायमावली जप्त हो माणूस गेल्यावर महिला मंडळी चालवतात. मित्र आत्महत्या तर आपल्याला थांबवाच लागेल. थांबल्याच पाहिजे. कधी काही विचार आला तर तो थांबवला पाहिजे. त्यामुळे 3.5 लाख शेतकरी मरणं म्हणजे एक बंदा तालुका मधला आहे. बंदा तालुका तो रात्रभर विचार करा तुम्ही. हे 3.5 लाख लोक तुमचा भाऊ होता तुमचा बाप होता आमची बहीण विधवा झाली होती. लक्षात घ्या. शांततेला विचार करा. बच्ची कोण सांगते म्हणून नाही. तुम्ही थोडंसं डोक्यात घाला. त्या 3.5 लाख आत्महत्या म्हणजे आम्ही पाहिजे का बंदा तालुका मेला भाऊ. बंदा तालुका नष्ट झाला. मित्र कोणामुळे झाला? काय हौशी पोटी मरते काय कोणी? अरे शेवटच्या 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याला वाटतं 2 दिवस जगलो पाहिजे आपण. नातीचं लग्न पाहिलं पाहिजे. मित्र याची आम्हाला कुठेतरी खंत वाटली पाहिजे. खंत वाटून चालणार पाहिजे. आम्ही पाहिजे ऊर्जा आली पाहिजे. एक मारला आमचे एकतर्फी दंगल सुरू झाली 60 वर्षापासून. ह्या जर 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या ऐवजी त्या हिंदू मुसलमानाच्या एखाद्या दंगलीत जर कोणी मेलं असतं तर अख्खा हिंदुस्थान पेटला असता. धर्माच्या नावानं पेटणं सांगितलं आम्हाला. शेतकऱ्याच्या नावानं पेटताच मिळाला आम्हाला. धड दिवसा आमचे लूट होतं. बाजार समितीत जाव तर तिथं लूट होतंय. भावात आमची लूट होतंय. आमचेच खासदार आमदार आमची लूट करतंय. मित्र आमच्या महात्मा ज्योतिबा फुले म्हणाचे कलम कसाई. एक निर्णय घेतला तुरीची निर्यात बंदी. तूर थांबवली. मोदी सरकारला असं वाटलं निर्यात बंदी करून जमणार नाही. तुरीची डाळ काही स्वस्त होणार नाही. म्हणून मोदी सरकारनं दुसरा निर्णय घेतला. का विदेशातली तूर आयात करायची. म्हणजे जर तलवार लागली असेल कोणाला तर मलमपट्टी नाही करायची. मीठ चोळायचं मारायचं. तळपू शेतकरी मेला पाहिजे. हा दुसरा निर्णय झाला.
तिसरा निर्णय घेतला, स्टॉक निर्बंध काढलाय, इतने तुअर रखना पडेगा आपको, इससे ज्यादा नहीं रख सकते। सरकार कसं पाहा, फटाफट निर्णय झाले, काय वेळ लागला का, कोणी काय आंदोलन केलं होतं का, काहीच नाही। अरे तुरीची डाळ स्वस्त महाग झाली म्हणून कोणी काय आत्महत्या केली होती का, नाही। सरकार मुंबई दिल्ली नोकरीवाल्याचा विचार करत आहे, खाणाऱ्याचा विचार होता, पिकवणाऱ्याचा विचार होत नाही। चौथा निर्णय घेतला, 120 रुपये किलोच्या वरते तुरीची डाळ विकताय नाही। सगळे निर्बंध घातले आणि मग मोदी काय म्हणते, तूर उत्पादन बढाव भैया, म्हणजे इकडे पूर्ण हत्तीच्या हत्ती फुंद्याच्या तूर उत्पादकच्या छातीवर, शेतकऱ्याच्या छातीवर हत्ती ठेवायचं आणि म्हणायचं तूर पेर, तुरीवर निर्बंध घालायचे, तूर निर्यात बंदी करायची, तूर आयात करायची आणि सांगायचं आता तू तूर पे, म्हणजे ज्या पाणीने वहां आपको मारना है। ही अवस्था आहे आमची। तुमची तडफड आप मस्त टाकत जा। आज सकाळी भेटलं मला, म्हणे त्याच्या दांडाचं पाणी माझ्या घरासमोर आलं, म्हटलं येऊ दे ना साहेब, बरं झालं पाणी मुरते व्यवस्थित। दांडाच्या पाण्यासाठी ते एवढं जलपाटी करून आले, धुऱ्यासाठी भांडणारे लोक आहे। बरेच जण म्हणतात चाल आपण पण तोच आहे, 2 एकर गेलो तर चालते म्हणते, पण धुरा राहायला पाहिजे, वापी निघतं ना। अरे 2 एकर महत्वाचा आहे का धुरा महत्वाचा आहे बाबा? अरे धुऱ्यासाठी आम्ही कुऱ्हाडी करणारे लोक आहे, पण अख्खं आयुष्य बर्बाद केलं सरकारनं, पेटून का उठत नाही, रक्त आम्ही तडफडून आम्ही समोर का येत नाही? म्हणजे लढाई आम्ही सांगतोय एका बच्चूकडूचे, अजितरावची, आमच्या रघुनाथ दादाची नाही आहे मित्र। अरे आम्ही जर कंप्रोमाइज केले असते, सगळ्या गोष्टी आम्ही पाहिजे सोडल्या असत्या, तर सदाभाऊ खोस सारखं एखादा मंत्रीपद आमचे नशिबी आलं असतं। काल परवा तो किशोर तिवारी म्हणे बच्चू कडू विदर्भाचा मुख्यमंत्री आहे। अबे साल्या, मुख्यमंत्र्याची तुला पडली असं, मुख्यमंत्री महत्वाचा नाही आहे, मी शेतकऱ्याचा कार्यकर्ता आहे, हे मुख्यमंत्र्याचा बाप आहे। मुख्यमंत्री महत्वाचा विषय नाही आहे, मंत्री महत्वाचा विषय नाही आहे। आम्ही सेवा कोणाची करायची, आमच्या दीन दुबळ्या अपंग बांधवाची सेवा करायची, ज्याला हात नाही, पाय नाही, तोंड डोळे नाही, त्याची सेवा आम्ही करायची। जो एका जणाचे 100 दाणे करते, रात्रीचा दिवस करते, रक्ताचं पाणी होतं, त्या माझ्या शेतकरी बांधवाची आम्ही सेवा करायची। आमच्या मायबापांना हे शिकवलंय आम्हाला, आणि तेच खऱ्या अर्थानं पुढची लढाई त्या ताकदीनं चालू ठेवायची आहे। तुम्ही आम्हाला दुसऱ्यांना निवडून देणारी मंडळी आहे। कदाचित मागच्या निवडणुकीत पाळला असता तर बोलाची उजागिरी राहिली नसती, म्हणून तुम्हाला पहिले सलाम करतोय, मानाचा मुद्रा तुमच्या ताकदीमुळे आम्हाला बोलता येतं, आम्ही सांगतोय, देशभरात सांगतोय, राज्यभरात सांगतोय, पार्टी से और धर्म और जात से और पैसों से कोई संबंध नहीं रखता है चुनाव लड़ने में। अरे निवडणूक तर आम्ही लढतोय जिथं पैसा लागत नाही, जात सांगत नाही, धर्म मांडत नाही, पक्षाचा नेता बोलवत नाही, येते तर आमच्यासाठी येते ती आम जनता आणि कार्यकर्ता येतं, आणि मग तो आमदार एक नाव नाही 30 नाव निवडून देतो। भाऊ मी एका डाव 1.5 लाख रुपये आमचे पगार वाढले होते, तेव्हा पत्रकारांना विचारलं होतं, म्हणजे अजित पवारची मालमत्ता 1000 कोटीच्या घरात आहे, तरी पगारवाढीचा विरोध केला नाही। म्हणजे तुमचं अजूनही फाटकं काम आहे, तरी पगारवाढीचा विरोध करताय। नंतर अजित पवार नेत्याचा गुलाम आहे, बच्चू कडू जनतेचा गुलाम आहे, म्हणून विरोध करतो। आपण लक्षात घ्या, ही लढाई अत्यंत महत्वाची आहे। फसवणुकीच्या मागे फसवणूक मुख्यमंत्री आपली करत आहे। 16-17चं कर्ज सगळ्यात जास्त तुमच्या आमच्या अंगावर आहे। 16-17चं कर्जमाफी जेपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं कर्जवाढीच्या या झगड्यातून आम्ही बाहेर निघू शकत नाही। पुनर्गठनचा विषय त्याच्याच तसा आहे, ज्याच्या घरी आत्महत्या झाली त्याच्या घरचं 3.5 लाखाचं घर सुद्धा कर्ज अजूनही माफ केलं नाही। आत्महत्या झालेल्या कुटुंबातल्या घरचं सुद्धा कर्जमाफी निवड इतका विषय नाही आहे। या हाताने कर्जमाफी होऊन आणि या हाताने कर्ज घ्यावंच लागणार आहे।
या कायमचा मुद्दा नाही असू शकत. आमचा महत्वाचा मुद्दा आहे 50% नफा धरून हमी भाव. जोपर्यंत हमी भाव भेटत नाही तोपर्यंत लढाई थांबवायची नाही. दिल्लीवर जावं लागलं आणि न सांगता जावं लागलं. काल यवतमाळला गेलो, शेतकरी कमी पोलीसच जास्त होते. आता काय करा, सापही घेऊन गेलो तो साप असता तर पयाले असते. म्हटलं आता तुम्ही जर असं सुरू केलं ना तर मोदीजींना माहितच नाही पण शेतकरी कुठून घरात घुसले म्हणून. हे सुद्धा आम्ही सांगतोय का समोरची लढाई आम्हाला दिल्लीची लढावं लागणार आहे. ही लढाई झाली का दिल्लीच्या लढाईमध्ये आम्हाला उतरावं लागणार आहे. मित्र, लोकांचं म्हणायचं पाणी दिलं, पाण्याचं पीक असलं, शेतीला पाणी भेटलं म्हणजे शेतकरी सुखी होता असं म्हणायचं. पण नाशिकच्या शेतकऱ्यांचं रोज पाणी भेटलंय तरी शेतकरी आम्ही पाहिजे उपाशी आहे. पिकं बदलून पाहिले, ज्वारी ढंग नाही, कापसात ढंग नाही, सोयाबीन चमत नाही, मग काही लोक द्राक्ष लावले नाही. ते आमच्या बाळासाहेबांना वेगळी गाडी डाळिंब लावलं, पुढे फिटले जमले झाले. अरे पीक बदलून जमून नाही राहिलं, नेता बदलवला जमलं नाही. मग आता कसं जमा? आता तुम्हाला बदलावं लागलं. तर तुम अगर बदल जाएंगे ना तो सरकार भी बदल जाएगी. सरकार सुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद तुमच्या बदलण्यात आहे. एका विचाराच्या लढाईसोबत आम्हाला सगळ्यांना जायचं आहे मित्र. आणि 1-2 मुद्दे राहिल्याने मी भाषण संपवतो. पहिले तर आमच्या आपेट साहेबांना शुभेच्छा देतो. बरं योगानं तसे काय तुम्हाला तुमचा जन्मदिवस माहीत नव्हता, नाहीतर मग घरचे लोकांना सोडलं नसतं. पण हे माणसं सांगतोय, आपेट साहेब असन, आमचे नाना असन, हो हे आमचं आयुष्य आपलं जेवढं आहे ना तेवढी आमची चळवळीत दिवस. एस टीनं आला माणूस त्या दिवशी बैठकीला. आपण कार्यकर्त्याला एस टी नाही आपल्या ते बाबाचं नव्हे लावला वाटते गेम आपला. पण आम्ही सांगतोय एवढं मोठं महाराष्ट्रात नाव असून सुद्धा हो आम्ही सांगतोय का आम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलो किंवा मोदीजी किंवा यांना त्यांच्याकडे गेलो तर मनाला बरं नाही वाटत. पण आपके बाजू में जब बैठते हैं तो ऐसा लगता है कि भाई सच्चाई और अच्छाई के असे ताकदीचे माणसं आहे लक्षात. आणि अख्खा आयुष्यात या सगळ्या लढ्यासाठी जमावलं. घरावर तुळशी पत्र देऊन सगळं यांनी हे केलेलं आहे. तुरीची अजून लढाई बाकी आहे. तूर घरात आहे. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया. मोदीजी म्हणतात मेक इन इंडिया और मेड इन इंडिया. मायला समजो का नाही समजो भारत बस ठोकणार कायचा मेक इन इंडिया तुझे समजत असेल मला माहिती नाही. तुम्ही माझ्या अंतर सांगा पूर्ण. आमच्या वेळेस काय मर्द गावी भावा तू म्हणजे तूर आमची सहाले घरात सोडून राहिली. नाना बी चाबूकवाले जास्त येल्ला तर आसूरच मारतोय लक्षात घ्या. त्याचे टाळ्या वाजवा एकदा. आणि आसूस मारायचा घ्यायचं नाही मी सांगतोय. डरने की कोई जरूरत नाही आहे. शेतकऱ्याचा कट्टरवाद माझा अजित नवले साहेबांना सांगितलं. गर्व से को हम हिंदू है, गर्व से को हम मुसलमान है, गर्व से को हम बौद्ध है, चालू ठेवा. पण इसके बाद अगर चलेगा तो गर्व से को हम किसान है. इस देश की शान है. या एका वाक्यानं आम्ही पाहतो उगा महाराष्ट्र नव्हे हिंदुस्थान आम्ही पाहतो का खरवून जागा करू. आणि हिमालय सुद्धा हलन या ताकदीनं शेतकरी जमा झाल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी आपकी जो खाली पंतप्रधान की खुर्ची है हम तो हिमालय को भी हला देंगे. इतनी ताकत हमारे किसान के अंदर है. तुम्ही का आमच्या वाट्याला जाण दिलेला शब्द जर पुरा केला नाही तर मला सांगितलं आम्ही अफजल खान प्रतापगडावर फाडला होता आणि तो शेतकऱ्यासाठी फाडला होता. मोदीजी तुमचं सरकार सुद्धा फाडल्याशिवाय राहणार. ही लढाई संपणारी नाही आहे. जेपर्यंत काम करी कष्ट करणाऱ्या माणसाच्या बाजूने न्याय मिळत नाही. मजूर असू दे, शेतकरी बांधव असू दे, जे जे काय कष्टकरी आहे तो जगला पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहतोय का तुरीची लढाई बाकी आहे.
आम्ही 4 जुलैला माझ्या वाढदिवसाच्या अगोदर आम्ही एका डीएमओला घेतलं, 5 घंटे कोणून ठेवलं. मुख्यमंत्र्याचा फोन आला, म्हणे मी 4 दिवसात तुरीला खरेदी करण्याचा जिया काढतो. आता 8वा दिवस निघाला, जिया निघालाच नाही. विदर्भातला मुख्यमंत्री, विदर्भातच तूर जास्त आहे सुरेश भाऊ, अनुशेष बाकी आहे. राजा भाऊ सांगत अनुशेषाची गोष्ट करायचं, विदर्भाच्या नावानं गेला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या नावानं बोंबलाचे मुख्यमंत्री. अरे विद्यामंत्री विदर्भातला, कृषी मंत्री पुणकर साहेब आहे का नाही मला माहित नाही, पण आहे. कृषी मंत्री पुणकर साहेब विदर्भातले, ऊर्जा मंत्री विदर्भातले. मला वाटतं डझनभर मंत्री विदर्भातले आहेत, पण तुरीचं होतं काही मदत चाललं नाही तिथे, ते तसंच आहे. आणि 22 तारखेपर्यंत तुरी खरेदीचा जिया जर आला नाही तर 22 तारखेला पालकमंत्र्याच्या घरात तूर घातल्याशिवाय राहायचं नाही. काय करायचं आहे तुम्हाला करून टाका, किती पोलीस लावायच्या लावून टाका, आणि मोर्चात सहभागी होताना बगर काठी लाठीचं सहभागी व्हायचं नाही. मार खाने का धंदा नहीं, मार देने का धंदा शुरू करना है. आमच्या वाट्याला न्याय मागायला जात असताना जर विनाकारण पोलीस आडवे आले तर आम्ही तुम्हाला आडवं घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सरळ तुरीचे ट्रॅक्टर भरायचे आणि पालकमंत्र्याच्या घरी तूर घेऊन जायचं. हात बस दुसऱ्या काय घालचं, लागून लागली तर येतो आम्ही औषध देऊन देतो. म्हणून ही लढाई सगळ्यांच्या माध्यमातून बराच वेळ झाला. उद्या तुम्ही कधी चला बाबा, एकदा आम्ही मेळघाटात फिरून आलो डॉक्टरचा, मागून आवाज आला, बच्चू भाऊ तू मागे बोलवून तुम्हाला साथ. म्हटलं काय खैत येतं का? अरे तुझं काय म्हणावं काही आहे का नाही? लोक होईस मध्ये म्हणून देते बच्चू भाऊ मागे बोलव, आम्ही बाबा तिकडे खई आहे ना राजा. आपलं काही खरं नाही आहे ना, आपलं मुख्यमंत्र्यासारखंच आहे. ट्रॅक्टर मध्ये एक आडवं काहीतरी हे काय म्हणते त्याला, ते बांधलं काहीतरी ते सहायचं पकडता पकडता निसटलं. म्हटलं हे पुढं मुख्यमंत्र्यासारखंच आहे, त्याच्या घरून आणलं होतं काय रे बाबा. आमच्या सुनील भाऊ अतुलचा पण वाढदिवस है. हम कार्यकर्ता और आप पत्रकार है. कार्यकर्ता को नेता बनाने का काम पत्रकार करता है, और आपको भी हम शुभेच्छा देते हैं. आपली लेखणी आणि त्या लेखणीतून सामान्य माणसाचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला मित्र. आता लई बोललो, तुम्हाला काही जायचा विचार दिसून मिळाला. आता काय बोलू, आता काही विनाकारण दुसरं जाईल अधिक बांधा होऊन जाईल. पण आपण सर्वांनी आता सगळ्याची तयारी आहे का कर्जमाफीसाठी? तुमचं समाधान झालं ना? एकच हात वरती. मला वाटतं पुणे सुद्धा आधी ते तिकीट मागितली तर आपल्याला, आणि रक्तदान सुद्धा सुरू आहे. आम्ही अन्नदाता सुद्धा आणि रक्तदान सुद्धा. मग आमच्या रघुनाथ दादांना गोरक्षणाबाबत काही मुद्दे मांडले. मित्र, हत्या झालेली पाहिजे याच्याबद्दल आमचा काही विवाद नाही आहे. ते बकरीची असू दे का गायची असू दे का कायची असू दे, पण प्रश्न महत्वाचा आहे. काय जर तुम्ही गोरक्षण आम्ही काय बैल गेलं विकू द्यायचे नाही असं म्हणता, तर आम्ही दमल्या बैल विकून नवीन बैल घेत जाऊ नये बाबा. त्याचं काय आपण असं करू का नाही करू? तुम्ही बोलायला घेऊ नका. मला असं वाटत होतं तुम्ही कॅमेरा आहे. आपण काय करायचं, डंगऱ्या मध्ये राहायचा, डंगऱ्या विकायचा 20,000 अधिक टाकायचा, नवा घ्यायचा. आता जोडच तुम्ही भरताय. आता डंगऱ्या विकायलाच बंदी आहे. 20,000 गेला ना शेतकरी, चुना लावला, 10,000 भेटले नाही, तुमचे पैसे भेटले नाही, 15 लाखाचे 1 लाख भेटला नाही, डंगऱ्या विकता येत नाही. या बोल्या माझं असं म्हणणं आहे का डंगऱ्याला जर विकायची बंदी आहे,
पैसे दे ना, तो डंगऱ्या वागवतो, तो डंगऱ्या वागवते, त्याचे पैसे कोण देईल? तुमचा बाप. अरे इथं श्रीकृष्ण धोक्यात आला तर गायचं काय करतो बाबा? त्यांना अवघा आयुष्यभर आम्ही पाहिजे गाय वागवली, आमचा बैल वागवला बिचाराला. मला अजूनही वाटत माझ्या कोठ्यात डंगऱ्या बैल विकायचे मारायचे नाही, कधी विकायचे नाही. म्हणजे ते अजूनही चित्र समोर इथं समोरून एक फुटी टाकायची असेल आणि मागून नीट टाकायची. ते काहीतरी टाका ना, काय म्हणतो टाका नाही का, बल्ले किती टाकत जाऊ, मळ तयार करायचं. तयार आहे माहीतच नाही, सगळ्या शेतकऱ्या जुन्या शेतकऱ्याला माहीत असेल. तर आपण काय करायचं, डंगरा बैल झाला का ते बसलं राहिलं मरू नये म्हणून काय करायचं, त्याला कठळे घालायचं आणि तसं उभं ठेवायचं. आम्ही पाहतो किती प्रामाणिक, कोणाचा हेमा मालिनीचा व्हायचा एवढं वाद्य नाही का. आणि पहिलेच आमचा हेमा मालिनी सोबत वाद आहे, तुम्ही काय ते बोलायला लावता. मागलंही छापलं होतं हेमा मालिनी दारू पेते का, अमेरिकेत न्यूज होती. म्हटलं घ्या, रक्तदानाची न्यूज नाही गेली पण दारू सगळ्या या मार्क हो. आणि आपने कब देखा हेमा मालिनी को दारू पीते हुए? मैंने बोला 2-3 पिक्चर में देखा हूँ. चूक झाल्या पिक्चर मध्ये, बरोबर आहे. आता ते खरं आहे का नकली आहे कोणाच्या बाबाने पाहिलं का? मग चूक बसले सगळे, म्हणजे हे बरोबर आहे तुमचं काही उठाचं दिसत नाही मला चित्र. पाणी घेणे आला तरी बोंबलत बसा, महानावाला भरता बोलत होता श्याम माय बोलत गेलं. म्हणजे घरी गेल्यावर शिव्या कायम अधिक महाजावर. आपण डंगऱ्या बैल तर घराचं आहे आणि तो विकायचा नाही आमचा शेत. बैलावर जीव होता, जीव होतो. अरे चित्र माणी सांगतोय, भाजपवाल्याच्या घरी किती घराच्या घरी बैल आहे, गाय आहे, लाभ हिंदी मोठे मार बोंबलून राहिले. चेअर काढून जमत असतं का? तुमच्या घरी किती गाय आहे, तुमच्या इथे डंगरे बैल घेऊन टाकू आपण सगळ्या भाजपवाले. हे वागत असतं, तूच चारा तूच खाऊ घा. प्रश्न विषय काय आहे, आर्थिकतेचा. आम्ही काय करायचं, शेतकऱ्याला परवडलं नाही विचारायला तर तो विकून टाकायचा. पण जेव्हा पैसा होता त्याला विकला नाही, त्यानं तो डंगरा बैल सुद्धा वागवला. आणि आज असा अवस्था अशी झालेली आहे, तर विकायला गेलो तर नवीन बैल सुद्धा भेटत नाही. आणि त्याच्या सगळ्यात मोठा कायदा बनवायला तयार करत नाही. पण कायद्याचे दुष्परिणाम जर माझ्या शेतकऱ्यावर होत सर, तर मग ते भरून दिले पाहिजे का नाही, साधी मागणी. आणि मग हा असा प्रत्येक गोष्टीत, जसा रघुनाथ दादा सांगतो, प्रत्येक गोष्टीत हे सगळं चालू असतं. जोऱ्यानं एकदा नारा द्यायचा आहे. द्यायला तयार आहे का? जय जवान जय किसान. आणि शेतकऱ्यांना नाही केला पेला तर काय खाण? तुरा म्हणजे ते फळ असतं. तुमचं मोठं डोकं फिरते, हे काय बोलायला. आम्ही इकडे बाकीच्यांना बोललं चालतं, पण तुम्ही नका बोलू. अबे धतुरा म्हणजे साया फळ आहे, समजून घे. जोरानं आवाज द्यायचा आहे. मुख्यमंत्र्याच्या कानावर जाईल का नाही जाईल मला माहीत नाही. नाही गेला तर आपला सुतडी बाम आहे, तो फोडणेवाले आहे. पण एक नाही, कोणता फोडाचा तुम्ही नंतर मला सांगा, आता सांगू नका. आधी बातमी करा. नाना म्हणताय का 23 तारखेला पुण्याला आले पाहिजे. पेरणी गिरणी असेल तर मग वाटते पुण्याला जर आपण गेलो तर थोडंसं जगतं जमत नसं. विदाऊट तिकीटही होतं जमते. जास्त संख्येनं असतं तर काही जमते, कमी संख्येनं असतं तर मग तिकीटवाला जमत नाही. या तू बैठा आम्ही म्हटलं झाल्या तिकीट काढल्या. अरे बोले दुसरे की है ना, वादा ईमानदारी नहीं चलती भैया. बेईमानी अगर संघों के साथ और दर्जे के साथ करेंगे तो चल जाते. आणि म्हणून आम्ही सांगतोय का आम्हाला बेईमानीचं घ्यायचं नाही, इमानदारीचं घेतल्याशिवाय राहायचं नाही. जोरानं एकदा नारे देऊ. आपल्या सर्वांचं टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करा. तुम्ही सुद्धा आले, नाही संख्येनं आले, त्या मानानं आम्ही काही जास्त मेहनत घेतली नव्हती.
पण आले तुम्ही कसे आले मला माहित नाही. एका जणांचा पुन्हा मला पेट्रोल संपन्न दिसला होता, लुटून राहिला होता, आणला वाढणार ना. स्वतःच्या पैशानं तुमचा खर्च करून आपण आलात. तुमचं किती लोकांचं भलं होऊन मला माहित नाही, पण तुम्ही आल्यानं माझ्या त्या गरीब शेतकऱ्याचं भलं झाल्याशिवाय राहणार. तुमच्या ह्या आल्यानं आम्ही पाहिजे माझ्या गरीब शेतकऱ्याच्या अन्यायाला वाचा फुटणार नाही. तुमचं येणं किती महत्वाचं आहे मित्र. जसं पावसाने आम्ही पाहतोय, आम्हाला जसं टक लावून पाहतोय, तर एक एक थेंब माझ्या या शेतीत पडला पाहिजे, माझं पेरलेलं बियाणं उगवलं पाहिजे. रात्री दिवस थेंब दिसत असतंय. आता पेरलंय, निघू दे रे बाबा, निघू दे रे, येऊ दे पाऊस. टक लावून पाहत असतंय. गरीब बिचारा शेतकऱ्याला तेच एक आस्था असतं. काल परवा तळेगाव मोहण्याच्या एका आत्महत्याच्या घरी गेलो, एक पोरा तेवढा प्रोग्राम केला. पहिली पेरणी झाली, दुबाऱ्या पेरणीमध्ये बिचाराचे सगळं गेले. बाप 6 महिन्याच्या अगोदर आत्महत्या झाली आणि दुसरी आत्ता 4 महिने 6 महिन्यानंतर आत्महत्या. दुबारीचं संकट त्याच्या डोक्यावर फिरलं. पहिले 5,000 देण्यात आले नाही, दुसरे 5,000 उसने आणायचे फिरून. हा सगळा आम्ही पाहतोय, सगळा गुंताऱ्यात होता. मित्र, आम्ही नेहमी सांगतोय तो देव, आम्ही जे काम आणतोय, त्या मंदिरात जाऊन मस्जिदीत जाऊन काही भगवान नाही मिळू शकता. मित्र, तुम्ही जेव्हा त्या आजूबाजूला गावात राहता, जेव्हा अशा अडचणीचा शेतकरी असाल, तर एक गावचा नमाज नाही पडला तरी चालन, पंढरपूरच्या यात्रेला नाही गेला तरी चालेल, पण माझ्या त्या शेतकऱ्याच्या घरी जरूर जा, दिलासा द्या, त्याला ताकद द्या. हवामान खात्याचे हे मोदी सारखंच फोकणाळे जात आहे. जसा फार पाणी येते म्हणून लय बातम्या छापणार होते, एवढं पाणी असं वाटते मोजूनच आहे. आणि याचे मोजमाप जर पाहिले ना भाऊ, ते लावलं ते वाटली म्हणजे तहसीलवर मोजते बेलू 5 किलोमीटर. तू काय सांग, रामदेव भावा आहे का मी? हे मोजमाप यंत्र आहे. आम्ही पाहिजे तो पाऊस कसा आहे तर जय समोर पडला पण तिकडे माळी वगैरे दिसतच नाही. येऊ तर इथं लावून काय करायचं, ते सगळं ठोकणारे केंद्र झालं. या हवामान खात्याला मला वाटतं एकदा आपण जाऊ रघुनाथ काळाने ते सारे उठलोच ठेकायचं काय एवढा बंदोबस्त जाऊन टाकायचा. आपण भविष्यवाणी सांगू का, तू या एका महिन्यात जर व्यवस्थित त्या अंदाज उरला नाही तर पुरा फेरफटका घेतल्याशिवाय एखादं हवामान खातं केंद्र कुठं आहे ते पाच तोडूनच टाकू, पुरी कार सेवा करून टाकू. मदत मार्ग म्हणले नवीन केंद्र आलं म्हणजे काहीतरी ते मुख्यमंत्री म्हणत होते इकडे नागपूरने आणलं मार्ग न्यूज. आता आमच्या शेतकऱ्याला लगेच पाणी कधी भेटत माहीत पडत. SMS येते, ज्या दिवशी येतं पाऊस येते त्या दिवशी फुटाळ गुण असते. हे ढग तर दिसले पाहिजे, ढगायला दिसत पुरा सूर्य दिसते. असं सगळं जय जय शेतकऱ्याच्या. तुम्ही आता एक एक आणू नका, मी थांबवायला बोध राहिलो तुम्ही वाढून जाईल. हे मोठे भारी काम आहे बरं, याचं काही घाण गोष्ट आहे का? जास्त बोलत हे पाडतंय, भारी काम आहे. कमी बोलायला लागते तर जास्त करावं लागते. तसे चांगले आहे मला समजदार लोक आहे. बगर मोदीचं बगर सोनिया गांधीचं मला निवडून दिलं काय नाही, तुम्ही काय कसे आहे हे दबाजण्याचं सांगायलाच राजा लोक आम्हाला म्हणजे 3 डाव कशी निवडून येतात. नाही म्हटलं आपल्याजवळ जादू आहे ना का फटाक. रेमान बहीण आणला होता एक माणूस कोणता तरी म्हणे बाबा पूजा केल्या कधी का जमते म्हणे. आलं म्हणजे अशी पूजा बरी आहे. आम्ही सांगतोय का आपल्या महाराष्ट्रात हिंदुस्थानात एक अचलपूर मतदारसंघ असं उदाहरण आहे. त्याचे मतदारसंघ जात पात धर्म पंत पैसा पाहत नाही, काम पाहत. आणि माझ्यासारखा फाटका माणूस ठेवून येतो. आणि तुमची इमानदारी मी सांगतोय शेवटच्या क्षणापर्यंत, रक्ताचा शेवटचा थेंबापर्यंत हम मंत्री और आरिश करने नहीं जाएंगे, हम आपके लिए लड़ने जाएंगे. आपके या सगळ्या गोष्टीचा आपल्या सर्वांचं आभार मानतो, धन्यवाद देतो. पत्रकार बंधू आले थोडंसं सगळ्या
विदर्भातल्या पानावर गेला म्हणा हॅलो अमरावती हॅलो अमरावती हे काय हॅलो अमरावती 5 मिनिट आले बाकीचं कोणी आलं असं झालं तर पुऱ्या हिंदुस्थानात सगळं इकडे आमचं हॅलो अमरावती चांगलंच वागता होणार मानच नाही तुमच्यामुळे आमचं जन्मविलास होईल कधी कधी चांगला आमचं बरोबर दाणे मात्र टाकून कडू जरी असलं तर गोड करते कधी कधी वाईट झाल्यावर पण आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि जोड्यानं एक नाराजाचं बोल भारत माता की बऱ्याच लोकांना हात वरती केले राष्ट्रवादीची होय का बाबा भारत मातेची ती सगळ्याची होय ना रघुनाथराव आपण सगळ्याचे आहे सगळ्यांना हात वरती केला पाहिजे हमारी माँ भारत माँ हमारा देश हिंदुस्तान जोड्यानं नाराजाचं बोल भारत माता की जय जवान जय जवान नरेंद्र मोदी तुम्ही म्हणा किसान विरोधी